नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत। खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न होता की AI महाविस्तार ॲप डाउनलोड केलं नाही तर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता थांबेल का? हे ॲप नेमकं कोणती माहिती देतं आणि हे ॲप खरंच गरजेचं आहे का? सर्वप्रथम आपण पाहूयात की हे ॲप कोणती माहिती देतं। तर मित्रांनो, या एकाच ॲपमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। त्यामध्ये कीड व रोग ओळख, तुमच्या पिकावर जर कोणती कीड आली असेल, रोग आला असेल तर त्याचे फोटो काढून तुम्हाला त्या ठिकाणी या ॲपमध्ये लगेच माहिती मिळते। पीक सल्ला, तुम्ही घेतलेलं जे पीक आहे ते पेरणीनंतर पेरणीची तारीख तुम्ही टाकली त्या ठिकाणी तर औषध, खत, फवारणी याचा सगळा व्यवस्थित सल्ला या ठिकाणी या ॲपमध्ये तुम्हाला मिळतो। मृदा आरोग्य आणि खत मात्रा, जमिनीप्रमाणे कोणतं खत किती द्यायचं याची माहिती या ठिकाणी मिळते। त्याचप्रमाणे पाऊस, उष्णता, थंडी यानुसार काय काळजी घ्यावी हे ॲपमध्ये कळतं। बाजारभाव, जे चालू पिकांचे बाजारभाव आहेत, चालू दर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आणि शासकीय योजनांची माहिती, ज्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठीच्या अनुदान योजना आहेत, DBT, महा-DBTच्या जे अनुदान योजना आहे त्याचा अर्ज कुठे करायचा त्यासंबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती मिळते। त्याचप्रमाणे गोदाम व अवजार बँक माहितीची देखील या ठिकाणी या ॲपमध्ये माहिती मिळते। हे ॲप खरंच गरजेचं आहे का? तर हो, उपयोगासाठी खूपच गरजेचं आहे, शेतकऱ्यांसाठी खूपच चांगलं ॲप आहे। पण कुठल्याही योजनेसाठी हे बंधनकारक नाही। हे ॲप डाउनलोड केलं नाही तर PM किसान आणि इतर जे हप्ता आहे तो बंद होणार नाही। PM किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची योजना आहे। या दोन्ही योजनांचे पैसे मिळण्यासाठी अटी लागतात। त्या अटी जर पूर्ण असतील, म्हणजेच KYC पूर्ण गरजेचं आहे, तुमचं पात्रता निकष पूर्ण असले पाहिजे, आधार लिंक पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या आहेत। पण कुठेही असं दिलं गेलेलं नाही आहे की महाविस्तार AI ॲप डाउनलोड केलं तरच तुम्हाला हप्ता मिळेल। अनेक शेतकरी अजूनही साधा मोबाईल वापरत आहेत, काहींकडे स्मार्टफोन नाही आहे, तर त्यांचा हप्ता बंद होणार का? तर अजिबात नाही। कारण योजना मोबाईल ॲपवर अवलंबून नाही, ती शेतकऱ्यांच्या नोंदणी आणि पात्रतेवर अवलंबून असते। थोडक्यात लक्षात ठेवायचं की हे ॲप हे शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचं आहे, उपयोगी आहे। ते जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकताय। ते माहिती देणारे ॲप आहे, पण हप्ता मिळवण्यासाठी या ठिकाणी हे अनिवार्य नाही। म्हणून कोणीही घाबरू नका, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता नक्की मिळणार आहे। अशा प्रकारे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक स्पष्ट आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।